नमस्कार. स्मिथ होलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये मी स्मिता कुलकर्णी आपलं स्वागत करते. सेकंड रेकी सिम्बॉल्सबद्दल आपण जाणून घेतो आहोत. ह्याच्या पुढचा नेक्स्ट सिम्बॉल आपण बघणार आहोत. मिल क्यू झू हा एक सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आपल्याकडे ज्या काही टंचाई असतात, आपण म्हणतो कमतरता किंवा अभाव किंवा तुटवडा, हा जो काही आपल्यामध्ये कशाचा असेल त्या ह्याच्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. त्याचं नाव आहे मिल क्यू झू. बघा कसा काढायचा आहे तो. काय करतो तो? टंचाई दूर करतो, अभाव दूर करतो, तुटवडा असेल तो दूर करतो. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा सिम्बॉल आपल्याला कुठे कुठे वापरायचा आहे. आपण त्याच्यासाठी मग घरामध्ये सुद्धा आपण वापर करू शकतो, आपण ऑफिसमध्ये वापर करू शकतो, किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला कमतरता जाणवते आहे. अगदी तुमचा व्यवसाय आहे आणि तिथे तुम्हाला कामगार वर्गसुद्धा मिळत नाही आहे किंवा तिथे टंचाई जाणवते आहे, तिथे तुम्ही त्याच्यासाठी हा वापर करू शकता. फायनान्शियल कंडिशनसाठी तुम्हाला तुटवडा पडतो आहे, तिथे तुम्ही हा सिम्बॉल वापरू शकता. घरामध्ये जर कुठेही तुम्हाला असं वाटतं आहे की सकारात्मक ऊर्जेची कमतरता आहे आणि नकारात्मकता जास्ती घरामध्ये आहे, तर तुम्ही प्रत्येक खोलीच्या भिंतींवरती हे काढू शकता. तर असा हा जो सिम्बॉल आहे की तुम्हाला हा सगळा तुटवडा कमी करणं किंवा तिथनं जी काही नकारात्मक एनर्जी आहे ती काढून टाकायची आहे आणि तिथे तुम्ही ह्या सिम्बॉलचा वापर करून सकारात्मकता आणू शकता. सगळी नकारात्मकता जाऊन तिथे सकारात्मकता येऊ शकते. अशा पद्धतीचा हा सिम्बॉल आहे. या सिम्बॉलला कसा काढायचा आहे? मिल क्यू झू वहीवरती एकदा काढायचा आहे आणि 3दा म्हणायचं आहे. मिल क्यू झू. असा प्रत्येक सिम्बॉल तुम्ही काढून पाठ करण्यासाठी वहीमध्ये 10-10 वेळा लिहा, काढा, म्हणजे तुमचा तो लक्षात राहील. कारण तुम्हाला हा सिम्बॉल, प्रत्येक सिम्बॉल लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हा वहीवरती आधी प्रॅक्टिस करायची. तुम्हाला नंतर वही बघायला पण नाही लागणार आहे, पण आत्ता तुम्हाला वहीवरती पाठ केलेलं असलं पाहिजे. तुम्हाला कधी पण तुमच्याकडे नंतरसुद्धा ती वही राहील तर तुम्हाला लक्षात राहतील की हे सिम्बॉल कसे काढायचे आहेत. त्याचे स्ट्रोक्स दिलेले आहेत, त्या स्ट्रोकप्रमाणेच तुमचा सिम्बॉल आला पाहिजे. आणि हा सिम्बॉल 10 स्ट्रोक्सचा आहे. 10 सिम्बॉल पाठ करून ठेवायचा आहे वहीमध्ये. आपण कसा, कुठे, कधी वापरायचा आहे ते आपण नंतरच्या सेशनमध्ये एका बघणारच आहोत. तर असा हा मिल क्यू झू. ओम शांती, ओम शांती, ओम साईराम.